नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रेरणादायी मराठी कथा. स्वामी आई मायेचा अखंड आश्रय. पहाटेचा तो क्षण होता. आकाशात सूर्य उगवण्याआधीच मंद केशरी प्रकाशात पसरत होता. संपूर्ण गाव अजून झोपेत असताना एका छोट्याशा मातीच्या घरात मात्र एक दिवा जागा होता. त्या दिव्याच्या प्रकाशात एक स्त्री शांतपणे देवघरासमोर बसली होती. डोळे मिटलेले, हात जोडलेले, ओठ हळूच हलत होते आणि त्या ओठावर सतत एकच नाव निघत होतं, स्वामी आई, स्वामी आई. तिचं नाव होतं सुमती. आयुष्याने ती फारसं काही दिलं नव्हतं, पण जे काही दिलं होतं तेही संकटांनी भरलेलं होतं. तरीही तिच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती, कारण तिचा आधार कुणी सामान्य माणूस, देव नव्हता, तो होता तिचा स्वामी आई, श्री स्वामी समर्थ. सुमतीचा संसार साधा होता. नवरा रामराव कष्टकरी होता. दिवसभर राबत जे मिळेल त्यात घर चालायचं. मुलं लहान होती, गरजा मोठ्या होत्या आणि उत्पन्न मात्र अपुरं होतं. कधी शेती फसत होती, कधी काम मिळत नव्हतं. कर्ज हळूहळू वाढत चाललं होतं. गावातले लोक म्हणायचे, इतकी पूजा करून काय उपयोग? पण सुमती हसायची, कारण तिच्यासाठी पूजा म्हणजेच मागणं नव्हतं, तर मन मोकळं करणं होतं. ती रोज स्वामी आईसमोर बसून आपलं सगळं दुःख, भीती, राग, अश्रू या आईसमोर ठेवायची. एक दिवस आयुष्याने फार मोठा आघात केला. रामराव अचानक गंभीर आजारी पडले. छातीत प्रचंड वेदना, श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. गावातल्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ताबडतोब शहरात घेऊन जा, नाहीतर उशीर होईल. उपचार महागडे होते. सुमतीच्या हातात पैसे नव्हते. नातेवाईकांनी हात झटकले. त्या रात्री घरात भीतीचं सावट पसरलं. त्या रात्री सुमतीने अन्नाला हात लावला नाही. देवघरात दिवा लावून ती जमिनीवर बसली. डोळ्यातून अश्रू वाहत होते, आवाज थरथरत होता. ती म्हणाली, स्वामी आई, आता माझी ताकद संपली. सगळे मार्ग बंद झाले. तूच आई आहेस. तूच माझ्या संसाराला धर. माझ्या लेकरांच्या डोक्यावरून बापाचं छत्र जाऊ देऊ नकोस. रडता रडता तिचं शरीर थकलं आणि ती तिथेच झोपून गेली. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. एक प्रचंड तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून श्री स्वामी समर्थ आई रूपात समोर उभे राहिले. चेहऱ्यावर अपार शांतता, डोळ्यात माया होती. त्यांनी प्रेमाने सुमतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि मुद्र आवाजात म्हणाले, घाबरू नकोस बाळा, आई आहे. उद्या तुला उत्तर मिळेल. त्या स्पर्शातच सुमतीचं मन शांत झालं. जणू आयुष्यभराचं ओझं एका क्षणात हलकं झालं. सकाळ होताच दारावर टकटक झाली. बाहेर एक अनोळखी माणूस उभा होता. त्याने काही न बोलता सुमतीच्या हातात एक पाकीट दिलं आणि म्हणाला, स्वामींनी पाठवलं आहे. इतकं बोलून तो निघून गेला. सुमती थरथरत्या हाताने पाकीट उघडलं. आत उपचारांसाठी पुरेसा पैसा होता आणि एक छोटी चिठ्ठी होती. स्वामी आई आपल्या लेकरांना कधीही एकटं सोडत नाही. त्या क्षणी सुमती जमिनीवर बसली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. तिने फक्त एवढंच म्हटलं, आई तू आलीस. रामरावांवर वेळेवर उपचार झाले. काही दिवसातच ते बरे झाले. आयुष्य हळूहळू बदलू लागलं. रामरावांना काम मिळालं. घरात पुन्हा हसू परतलं. पण सुमती बदलली नाही. सुख आलं तरी तिची मान खालीच राहिली. ती सर्व नेहमी म्हणायची, हे सगळं माझं नाही, हे स्वामी आईचा प्रसाद आहे. ती गावातल्या लोकांना धीर देऊ लागली. कुणी दुःखी आलं तर ती म्हणायची, आईला हाक मार, ती आई ऐकते. हळूहळू तिचं घर श्रद्धेचं ठिकाण बनलं. कारण तिथे केवळ शब्द नव्हते, तिथे विश्वास होता. आजही त्या घरात रोज पहाटे दिवा लागतो. आजही त्या दिव्याजवळ एक स्त्री बसून स्वामी आईशी मन मोकळं करते.
कारण तिला माहीत आहे आयुष्य कितीही कठीण असलं तरी स्वामी समर्थ स्वामी आई म्हणून आपल्या लेकरांच्या पाठीशी उभे असतात. अदृश्यपणे, शांतपणे, पण अपार मायेने. श्रद्धा खरी असेल तर ही आई नक्कीच धावून येते. आणि म्हणूनच या कथेचा शेवट एकच सांगतो, स्वामी आई कधीही आपल्या लेकराला एकटं सोडत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपले मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी.